ठीक आहे चला. Spray aerator. In this method, water is spread through stationary or moving nozzles. Drilling motion imparted to the droplet makes for turbulence at air-water interface. Second cow, water is spread in air into fine spray to the height of 2 to 2.5 meter under water pressure. Small drops of water comes in contact with greater surface area of air and hence गेट एरेटेड. पहिला कॉलम खूप सोपा आहे. सेकंड सोपा आहे. काय हो या ठिकाणी काय दिले, हाईट दिले 2 to 2.5. हा फर्स्ट कॉलम कोण सांगतोय? हा एक जण फास्ट. In this method, water is sprayed through stationary or moving nozzles. A whirling motion imparted to the droplets make for turbulence at air-water interface. हा ठीक आहे. कोण सांगतोय कोणते कोणते दोन टाइप्स आहेत नोझलचे? स्टेशनरी आणि हा स्टेशनरी आणि मूव्हिंग. ब्रिलिंग मोशन म्हणजे कसली प्रोसेस आहे हो? काय होत आहे त्या प्रोसेस मध्ये? आदळत. आणि टर्ब्युलन्स म्हणजे काय हो? एअर वॉटर म्हणजे मिक्सिंग होते थोडक्यात. गोंधळलेली अवस्था किंवा स्थिर असलेलं वॉटर किंवा एअर काय होतं, वॉटर आणि एअर एकमेकांमध्ये मिक्स होत आहे. हा नेक्स्ट पॅराग्राफ. हा बघा काय डायग्राम मध्ये फक्त आपण काय दाखवलंय, वॉटर विथ प्रेशर पास करतोय. काय म्हटले हो डायग्राम मध्ये काय दाखवलंय बघा, वॉटर विथ प्रेशर पास केलंय. वॉटरला प्रेशर दिलं किंवा हाय प्रेशर दिलं तर काय होतं, पाण्याचा स्प्रे तयार होतोय. काय तयार होईल हो? हाय प्रेशर मुळे त्याचा स्प्रे तयार होतोय. हा स्प्रे आपण या डायग्राम मध्ये फक्त काय नोझल्स आहेत, हे छोटे छोटे दिसत आहेत, त्याला आपण काय म्हणतोय नोझल्स आहेत. हे नोझल्स काय होत आहेत, जर आपण स्प्रे दिला, नोझलचे आपण दोन टाइप्स बघतोय. कोणते टाइप्स आहेत? काही नोझल कसे स्टेशनरी एका ठिकाणी थांबलेले आहेत, काही कसे मुव्हिंग रोटेटिंग आहेत. जर आपण पाण्याचा स्प्रे दिला किंवा वॉटर विथ स्प्रे किंवा वॉटर विथ प्रेशरने आपण सप्लाय केलं तर काय होतं, ही या ठिकाणी काय एअर वॉटर इंटरफेस किंवा टर्ब्युलन्स तयार होतोय. काय म्हटलंय बघा, वॉटर काय होतं, व्रिलिंग मोशन कुणाचे होते, वॉटरचा स्प्रे आणि नोझल्स मध्ये कसली मोशन होते, व्रिलिंग. म्हणजे काय, वॉटरचा स्प्रे डायरेक्ट या नोझल्स वर आदळतोय. जर व्रिलिंग मोशन झाली तर काय एअर वॉटर याच्यामध्ये असणारी एअर आणि वॉटरचा स्प्रे दोन्हीमध्ये काय होतं, टर्ब्युलन्स प्रिपेअर होतोय. हा लक्षात. नोझल्स म्हणजे छोटे छोटे छिद्र का? नाही नाही, नोझल्स म्हणजे गोलाकार असं आपलं काय म्हणतो वायसर टाईप आहे. आपण वायसर टाकतो बघा, एखादा नट लूज बसतोय त्याच्या ठिकाणी आपण काय करतो, गोल असा वायसर टाकतो, त्याला आपण काय नोझल्स छोटासा पार्ट असतो वायसरचा. लक्षात. डायग्राम जे आहे ते डायग्राम आहे ते म्हणजे कशाचे, म्हणजे पाईपचे वगैरे आहे आपलं, म्हणजे जाळी पाईप वगैरे आहे. आहे हा साईड नाही. पाईप्स पाईप आहे असतात. का? हा आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे नोझल्स असतात. आपण स्प्रे दिला, ते नोझल्स एकमेकावर आदळत आहेत. एकमेकावर आदळत आहेत म्हणजेच काय, त्याच्यामध्ये असणारी एअर काय वॉटरचे स्प्रे ऍब्सॉर्ब करतायत आणि ऍब्सॉर्ब केला तर या ठिकाणी काय होतं, एरिएशन होतं. हे लक्षात. सेकंड पॅराग्राफ काय, वॉटर इज स्प्रेड इन एअर. किंवा पहिला पॅराग्राफ लिहून घ्या. हा फर्स्ट पॅराग्राफला स्प्रे एरेटर हेडिंग टाका आणि फर्स्ट पॅराग्राफ लिहा. काय फर्स्ट पॅराग्राफ, इन दिस मेथड वॉटर इज स्प्रेड थ्रू स्टेशनरी और मूविंग नोझल. हा येते लक्षात. In this method, water is spread through stationary or moving nozzles. A whirling motion imparted to the droplets makes for turbulence at air-water interface. First paragraph ला लेट झालं असेल तर सांगा.
झालं सर. हा झालं बघा. कोण रिप्लाय देते? एक जण आन्सर द्यायचं मला आता. हा हा प्रणव सांगता D55. हा प्रणव साळुंके आहेत का? प्रणव. Water is sprayed through stationary or moving nozzles. हा A whirling motion imparted to the droplets makes for turbulence at air-water interface. हा नोझलचे किती टाइप्स आहेत हो प्रणव? दोन. कोणते दोन टाइप्स आहेत? स्टेशनरी आणि मुव्हिंग हा नोझल्स. व्रिलिंग म्हणजे काय होतंय? व्हिलिंग म्हणजे आदळते, हा टर्ब्युलन्स म्हणजे कसली अवस्था आहे? अस्ताव्यस्त. हा ओके ठीक आहे. नेक्स्ट कोण सांगताय आणखीन? निकिता D45. निकिता ताड. हा Yes, sir. हा फर्स्ट पॅराग्राफ. Water is sprayed through stationary or moving nozzles. हा A whirling motion imparted to the droplets makes for turbulence at air-water interface. हा मग नोझलचे कोणते दोन टाइप्स आहेत? Stationary nozzles or moving nozzles. हा व्रिलिंग म्हणजे कसली अवस्था? व्रिलिंग म्हणजे काय? आदळणे एकमेकांना. नोझल्स एकमेकावर आदळतात. हा नोझल्स. हा बरं ठीक आहे. टर्ब्युलन्स म्हणजे म्हणजे अस्ताव्यस्त किंवा गोंधळलेले. हा गोंधळलेले. हा व्रिलिंग म्हणजे नोझल्स आदळणे किंवा वॉटरचा स्प्रे नोझल्स वर आदळतो. हे लक्षात बघा. हा सेकंड पॅराग्राफ काय म्हटलंय बघा. नेक्स्ट सेकंड पॅराग्राफ काय? वॉटरचा आपण काय करतोय? स्प्रे प्रिपेअर केलाय. वॉटर इज स्प्रेड इन एअर. काय म्हटलंय? वॉटर इज स्प्रेड इन एअर इनटू फाईन स्प्रे. पाण्याचा स्प्रे कसा तयार करतोय आपण? बाय युझिंग हाय प्रेशर टू अ हाईट. आता या ठिकाणी हाईट दिले किती? 2 to 2.5 मीटर अंडर वॉटर प्रेशर. स्प्रे कधी वॉटरचा तयार होतोय किंवा ड्रॉपलेटचा स्प्रे कधी तयार होतोय? जर आपण हाय प्रेशर वॉटरला सप्लाय केला तर याचा काय? वॉटरचा स्प्रे होतोय. जर फाईन स्प्रे असेल तर त्याची हाईट आपण काय सांगतोय? 2 to 2.5 मीटर अंडर वॉटर प्रेशर. सेकंड स्मॉल ड्रॉप्स ऑफ वॉटर. हे छोटे छोटे ड्रॉप्स कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत आहेत बघा. स्मॉल ड्रॉप्स ऑफ वॉटर कम इन कॉन्टॅक्ट विथ ग्रेटर सरफेस एरिया ऑफ एअर. म्हणजे छोटेसे ड्रॉप्स लार्ज सरफेस एरिया कोणाचा? एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत आहेत. म्हणजेच काय? त्या पाईप्स मध्ये असणाऱ्या किंवा त्या नोझलच्या साईडला असणारी एअर काय केली जाते? ऍब्सॉर्ब करते. कोण ऍब्सॉर्ब करते? वॉटरचे स्प्रे एअर ऍब्सॉर्ब करत आहेत आणि त्या टेक्निकला आपण काय म्हणतोय? एरिएशन. हेन्स गेट एरिएटेड. सांगता येतील का? याच्यामध्ये दोनच पॉइंट आहेत. पाण्याचा स्प्रे आपण वॉटरचा स्प्रे कसा प्रिपेअर करतोय? बाय युजिंग हाय प्रेशर. हाय प्रेशरचा स्प्रे असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? फाईन स्प्रे. त्याची हाईट आहे 2 to 2.5. स्मॉल ड्रॉप्स कुणाचे? वॉटरचे कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत आहेत? लार्ज सरफेस एरिया. छोटेसे पाण्याचे ड्रॉप्स इन कॉन्टॅक्ट विथ लार्ज सरफेस एरिया ऑफ एअर. लार्ज सरफेस एरिया मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आले तर काय होतं? अँड हेन्स गेट एरिएटेड. हा सेकंड पॅराग्राफ. सेकंड पॅराग्राफला फास्ट. लिहिताय का हो? येस सर. कंप्लीट झालं की सांगा.
सर ते विरलिंग मोशन थोडस त्या आकृतीमध्ये दाखवता का म्हणजे ड्रिलिंग विरलिंग मोशन कसं होतंय नेमकं ड्रिलिंग म्हणजे काय, एकच मिनिट. ड्रिलिंग म्हणजे काय, हा जो नोझल्स आहे या नोझल्स वर आदळतोय किंवा हा नोझल्स ह्याच्यावर आदळतोय किंवा ज्या वेळेला नोझल्स एकमेकावर आदळत आहेत त्या वेळेला काय वॉटरचा स्प्रे आहे. हा स्प्रे एकमेकावर आदळत असताना वॉटर पण आदळतोय. पाणी आणि नोझल्स मध्ये काय होतंय, घर्षण होतंय किंवा एकमेकावर आदळत आहे. आदळण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ड्रिलिंग. जे शांत असलेलं या ठिकाणचा एअर किंवा वॉटर काय होतंय, या रेलिंग मोशन मुळे टर्ब्युलन्स तयार होतोय किंवा एकमेका अस्ताव्यस्त फिरलेले दिसत आहे, त्याला आपण काय म्हणतो, टर्ब्युलन्स. येते लक्षात? येस सर. हा, सेकंड पॅराग्राफ. झाला का सेकंड पॅराग्राफ? येस सर. आता कोण रिप्लाय देत आहे? येस सर. एकदम सिंपल आहे. काय हाईट किती आहे, 2 to 2.5. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, स्मॉल ड्रॉप्स ऑफ वॉटर. काय लक्षात ठेवायचं, स्मॉल ड्रॉप्स ऑफ वॉटर कम इन कॉन्टॅक्ट विथ ग्रेटर सरफेस एरिया. छोटासा ड्रॉप लार्ज सरफेस एरियाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर तो ड्रॉप ऑफ वॉटर काय करतोय, या एअर मधला ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करतोय. ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करतोय म्हणजेच काय, अँड हेन्स गेट एरिएटेड, म्हणजेच काय होतं, एरिएशन होतं. कोण सांगताय? D43 पूजा शिंदे. किती आहे हाईट? सेकंड पॅराग्राफ. 2 to 2 to 2.5 मीटर. मग काय होतं, सेकंड पॅराग्राफ कोणता आहे, स्मॉल स्मॉल ड्रॉप जास्त सरफेस एरियाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला की एरिएशन होतंय. म्हणजे एरिएशन होते म्हणजे एअर मधला ऑक्सिजन ऍब्सॉर्ब केला जातो. केला जातो. ऍब्सॉर्ब करतो. नेक्स्ट कोण सांगतंय बघू आता. शंभूराजे देशमुख, शंभूराजे D13 आहेत का? येस सर. काय सेकंड पॅराग्राफ सांगा, चला काय काय लक्षात आलं बघू. The water is sprayed in air into fine sprays to a height of 2 to 2.5 meters under water pressure. Small drop of water comes in contact with greater surface area of air and hence it gets aerated. म्हणजे काय लक्षात आलं, हाईट किती आहे त्याची? 2 to 2.5 meters. स्प्रे एरेटर मध्ये काय होते, एकदम लास्ट स्मॉल स्मॉल म्हणजे पाण्याचे स्मॉल ड्रॉपलेट्स जर एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर एरिएशन होते, म्हणजे ते हवेतील ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करून घेतात. ओके, गुड. आणखीन कोण सांगतंय बघू आपण. साक्षी सांगताय D39. साक्षी. D39. Yes, sir. सेकंड पॅराग्राफ कोणता आहे? The water is sprayed in air into fine spray to the height of 2 to 2.5 meter under water pressure. Then small drop of water come in contact with greater surface of area. Then aerated. It get aerated. ओके, ठीक आहे. येते लक्षात. 2 पॅराग्राफ झाले. आता डायग्राम ड्रॉ करा, चला फास्ट. स्प्रे एरेटरची काय डायग्राम.
डायग्राम ड्रॉ झाली की सांगायचं. हा फास्ट. झालं सर. हा झालं, सगळ्यांचं झालं का हो? Yes, sir. हा स्टुडंट बॉईज Yes, sir. Yes, sir. एकदम सोपं आहे, लक्षात येईल का हो? नावावर लक्षात येते. स्प्रे म्हणजे स्प्रे एरेटर म्हणजे काय करायचं सांगा. स्प्रे होणार आहे कशाचं? स्प्रे वॉटर ड्रॉपलेट. कोणते कोणते टाइप्स झाले? ग्रॅव्हिटी म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या आधारे किंवा ग्रॅव्हिटीच्या आधारे एरिएशन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटी. त्याचे दोन टाइप्स कसे ठेवायचे लक्षात? नावावरून लक्षात येते. कॅस्केड म्हणजे काय? स्टेप बाय स्टेप स्टेप्स आहेत किंवा त्याला आपण काय म्हणतो? कॉन्क्रीट स्टेप्स. टॉप टू द बॉटम वॉटरचा फ्लो असेल, ग्रॅव्हिटीमुळे काय होतं? फ्लो होतोय. आणि ड्युरिंग डाऊनवर्ड जर्नी ते काय करते? वॉटर काय करते? एअर ऍब्सॉर्ब करते. त्याला पण काय म्हणतो? कॅस्केड एरेटर. एकदम वॉटरफॉल आहे, धबधबा टाईप आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय वॉटरफॉल किंवा त्याला आपण काय म्हणतो? धबधबा. टॉपला पाणी पडतंय, टॉपला फ्लो होत असेल आणि आपण कलेक्ट करतोय ऍट द बॉटम ऑफ टँक किंवा त्याला आपण काय म्हणतोय? ट्रीटेड वॉटर. वॉटरफॉल्स म्हणजे धबधबा टाईप आहे, त्याला पण काय म्हणतोय? कॅस्केड. सेकंड टाईप होता त्याला पण काय म्हटलंय? परपोरेटेड ट्रफ. याही ठिकाणी ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या आधारे काय होते? एरिएशन होते. ग्रॅव्हिटी म्हणजे काय? रॉ वॉटर आपण काय म्हणतोय? टॉपलाच आपण काय करतोय? फ्लो करतोय. या ठिकाणी ट्रफ्स आहेत, याच्यामध्ये काय? ट्रिकलिंग बेड्स आहेत. कोळसा आहे त्यामध्ये काय? छोटे छोटे बेड्स आहेत, याला काय? होल्स आहेत. ट्रिकल म्हणजे काय? छोटे छोटे होल्स आहेत. जर आपण टॉपला वॉटर फ्लो केलं तर काय होतंय? हे वॉटर काय होतंय? जिरपतंय. जर जिरपत असेल तर याला आपण काय करतोय? बॉटमला कलेक्ट करतोय आणि त्याला ज्याच्यामध्ये कलेक्ट करतोय त्याला आपण काय म्हणतोय? कलेक्टिंग पॅन. या कलेक्टिंग पॅनला काय? आउटलेट आहे. या आउटलेट मधून आपण काय करतोय? वॉटर रिमूव्ह करतोय. नेक्स्ट सेकंड टाईप आहे त्याला आपण काय म्हणतो? स्प्रे एरेटर. सेकंड टाईप आहे तो कोणता आहे? स्प्रे एरेटर. साइड बाय साइड अटेंडन्स पण टाका. काय म्हटलंय? स्प्रे. अटेंडन्स मार्क करा. काय हो? स्प्रे एरेटर. स्प्रे कोणाला म्हणतोय सांगा? वॉटरचा आपण स्प्रे प्रिपेअर करतोय. एकदम सिंपल टेक्निक आहे. In this method, water is sprayed through stationary or moving nozzles. A whirling motion imparted to the droplets makes for turbulence at air-water interface. Air-water interface ला काय तयार होतंय? टर्ब्युलन्स तयार होतंय. नेक्स्ट, the water is spread in air. काय म्हटलंय हो? The water is, simple आहे, the water is sprayed in air into fine spray to a height of 2 to 2.5 meter under water pressure. Under water pressure, small drops of water come in contact with greater surface area of air and hence get aerator. त्याला आपण काय म्हणतो? स्प्रे एरेटर. या ठिकाणी काय? जे नोझल्स आहेत त्याचे दोन टाइप्स आहेत. एकाला म्हणतो आपण मुव्हिंग, दुसऱ्याला स्टेशनरी.
वॉटरचा स्प्रे, वॉटर विथ हाय प्रेशर स्प्रे ज्या वेळेला व्रिलिंग मोशन होते, म्हणजे नोझल्स एकमेकावर आदळत आहेत किंवा वॉटर आणि नोझल्स मध्ये व्रिलिंग मोशन होते. व्रिलिंग मोशन झाला की या ठिकाणी टर्ब्युलन्स तयार होतंय किंवा इयर वॉटर एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत आहेत. इयर वॉटर कॉन्टॅक्ट मध्ये येत आहेत म्हणजे काय, या ठिकाणी जी हाईट आहे ते आपण काय 2 to 2.5 मीटर आहे. जी हाईट दाखवतो ते किती 2 to 2.5 मीटर. आणि लास्टला आपण काय म्हणतोय, स्मॉल ड्रॉप ऑफ वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ लार्ज सरफेस एरिया. छोटासा ड्रॉप लार्ज कॉन्टॅक्ट सरफेस एरियाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर तो वॉटरचा ड्रॉप काय करतोय, ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करतोय आणि त्या टेक्निकला आपण काय म्हणतोय, एरिएशन म्हणतोय. काय कोणाला डाऊट्स असतील तर सांगा, येईल लक्षात. काय डाऊट्स असेल तर सांगा.